नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी मुद्दाम वंचित बहुजन आघाडीचे सर्वा संस्थापक नेते आणि एकमेव नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि त्याचं कारण, महाराष्ट्रात इतका स्पष्ट बोलणारा दुसरा नेता उरलेला नाही. त्यांची मतं तुम्हाला पटोत न पटोत, पण आपण काय आहोत, आपली भूमिका समाजात काय आहे, महाराष्ट्रासाठी, देशासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी आपली भूमिका काय आहे याविषयी अगदी स्पष्ट असलेला आणि मग मतं जातील का, मतं मिळतील का याची पर्वा न करता आपली भूमिका मांडणारा एकमेव नेता म्हणून प्रकाश आंबेडकर मला परवा भावले. त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये एक प्रकारे जो रुद्रावतार धारण केला तो मला आवडला. याचं कारण, निदान एक महाराष्ट्रात असा राजकीय नेता आहे की ज्याच्यामध्ये आपल्या नेतृत्व गुणांविषयी कमालीचा आत्मविश्वास आहे आणि प्रसिद्धीमुळे किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे आपली मतं जातील यामुळे भयभीत न झालेला एकमेव नेता आहे असं मला वाटलं. आणि म्हणून म्हटलं की या विषयावर मी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नेहमी टीका करत आलो आहे, वेगवेगळ्या त्यांच्या भूमिकांची टीका करत आलो आहे, त्यातले दोष दाखवत आलो आहे. पण ज्यावेळेला आपण दोष दाखवतो त्याच वेळेला त्याच व्यक्तीमध्ये जर काही गुण असतील आणि ते चांगले असतील ते अगत्याने, आग्रहाने तितक्याच फोर्सफुली मांडले पाहिजेत असंही माझं एक पत्रकार म्हणून मत राहिलेलं आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या आजूवरच्या भूमिका बाजूला ठेवा, पण काल परवा एका पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जो रुद्रावतार धारण केला तो मला खरंच आवडला. कारण मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या 2-3 वर्षामध्ये जो पोरखेड आणि चुथडा झालेला आहे, अशा वेळेला सगळेच नेते आणि सगळे पक्ष सैरभैर झालेले आहेत. या वेळेला आपली भूमिका काय असली पाहिजे या दृष्टीने अतिशय सावध पावलं टाकणारा जितका प्रकाश आंबेडकर हा नेता आहे तितकाच मला राज ठाकरे हा नेतासुद्धा आवडतो. कारण मतांची चिंता करत ही दोन माणसं कुठचंही पाऊल उचलत नाहीत आणि म्हणून मला त्यांचं कौतुक आहे. मी नेहमी एक नेता किंवा नेतृत्व जे आहे त्याची व्याख्या करतो की जो लोकभावनेच्या मागे फरफटत जातो त्याला मी नेता मानत नाही. तो राजकारणी असू शकतो पण तो नेता नसतो असं माझं मत आहे. नेता तो असतो जो लोकांना नावडती भूमिकासुद्धा मांडू शकतो आणि ती जितकी सामान्य माणसाच्या गळी उतरवण्याची त्याची क्षमता असते तितकं त्याच्या नेतृत्वाची उंची असते असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी प्रकाश आंबेडकर यांचं कौतुक करण्यासाठी केलेला आहे. काल परवा कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी समोर उथळ प्रश्न विचारणाऱ्या किंवा अक्षरशः सुपारीबाजी करणाऱ्या पत्रकारांना झापलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. मित्रांनो, आम्ही पत्रकार आहोत, आम्ही मीडिया आहोत, आम्ही पत्रकार, आम्ही आविष्कार स्वातंत्र्य, हे सगळं नाटक करणारे जे माणसं आहेत त्यांना इतकी सणसणीत चपराक अलीकडल्या काळात कुठल्याही राजकीय नेत्याने हाणलेली नाही. आणि त्याबद्दल कुठलीही सारवासारव प्रकाश आंबेडकरांनी निदान त्या पत्रकार परिषदेत तरी केलेली नाही. पत्रकारिता करायची असते, पण पत्रकारिता म्हणजे नुसती पेटवापेटवी नसते. समाजामध्ये वितुष्ट निर्माण होऊन आगी पेटतील, दंगली होतील, अशी परिस्थिती आली तर पत्रकारितेची जबाबदारी वाढते आणि ती शांतता राखणं एक नागरिक, पत्रकार हा सुद्धा एक नागरिक आहे आणि म्हणून समाजामध्ये सौहार्द आणि सामंजस्य राहील यासाठी सुद्धा प्रयत्न करणं हे एक नागरिक म्हणून पत्रकाराचं तेवढंच काम आहे.
असं ज्यावेळेला प्रकाश आंबेडकर म्हणाले तेव्हा काही शहाण्यांनी नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे असले शब्द प्रकाश आंबेडकरांना ऐकवले। तेव्हा त्यांनी सांगितलं मला शहाणपणा शिकवू नका। हे जे काय प्रकाश आंबेडकर बोलले ना मित्रांनो, मला हा माणूस फार आवडला की कुठला तरी एक पत्रकारितेचा कोर्स केला आणि हातात कॅमेरा किंवा बूम तो काय तो माईक असतो तो आला की आपण जगातले सर्वात मोठे शहाणे झालो आणि जगातल्या सगळ्या विषयातलं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं। अशा थाटात बकवास करणारी जी पोरं आहेत आजची, त्यांना कोणीतरी अशी समोर बसलेल्याने चपराक हाणण्याची गरज होती। आपल्याकडे अचानक दंगली उसळू शकतील असा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना अलर्ट देण्यात आला आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपण शेअर करतो आहे आणि ती दंगली होऊ नयेत। प्रत्येकाची मागणी करण्याची भूमिका मान्य आहे, पण म्हणून त्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून दंगली पेटवणं पण मान्य असता कामा नये। हे जे काय बोलता बोलता ते बोलले प्रकाश आंबेडकर, त्यांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न जेव्हा पत्रकारांनी केला तेव्हा त्यांनी समजावलं की TRP म्हणजेच पत्रकारिता नसते, सामाजिक जबाबदारीसुद्धा पत्रकारांवर असते। हे ठणकावून जेव्हा सांगितलं प्रकाश आंबेडकरांनी, म्हणून हा माणूस मनापासून भावला। आणि तेवढंच नाही आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, बरे सुपारीबाजी हा शब्द त्यांनी वापरला नाही, पण माझ्या पत्रकार परिषदेत येऊन किंवा माझ्यासमोर बसून सुपारीबाजी करू नका असा इशारासुद्धा प्रकाश आंबेडकरांनी दिला। तुम्ही कोणाचं तरी ब्रीफ घेऊन म्हणजेच कोणाची तरी सुपारी घेऊन, सामान्य भाषेमध्ये सुपारीबाजी म्हणतात, आणि ब्रीफ म्हणजे कुठल्या तरी अशिलाचं वकीलपत्र घेऊन तुम्ही आला असाल तर तुम्हाला तेवढीच सडेतोड उत्तरं मिळतील। मी आडपडदा ठेवून बोलत नाही। या प्रकारे अतिशय ठामपणे प्रकाश आंबेडकर बोलले, हे कौतुकास्पद आहे। आणि मला तर वाटतं आजच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी पत्रकारांच्या बाबतीत इतकी काटेकोर भूमिका घेतली पाहिजे, कारण राजकीय पक्ष आणि राजकीय नेते बाजूला राहिले आणि त्यापेक्षा अधिक हे पत्रकार आपणच राजकारण खेळायला सुरुवात करू लागलेले आहेत। कुठचा नॅरेटिव्ह पुढे आणायचा, कुठचा नॅरेटिव्ह दाबून ठेवायचा, कुठची इन्फॉर्मेशन सांगायची, कुठची इन्फॉर्मेशन लपवायची, असा जो काय प्रकार सरसकट चालू झालेला आहे त्याला तितक्याच ठामपणे कोणीतरी उत्तर देणं आवश्यक आहे। मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही HMV पत्रकार आहेत असं म्हटलं होतं, कोणीतरी चाय बिस्कुट पत्रकार म्हटलं होतं, पण ते सुद्धा दबकत होतं। प्रकाश आंबेडकरांनी जराही मुलाहिजा न ठेवता कोणाची तरी सुपारी म्हणजे कोणाचं तरी ब्रीफ घेऊन आला असाल तर तुम्ही ज्या प्रकारचे प्रश्न विचाराल तितकं सडेतोड कानफडीत मारल्यासारखं उत्तर मिळेल। हे जे काय ठणकावून सांगितलं ना मित्रांनो, कौतुकास्पद आहे। असा नेता समाजात असला पाहिजे आणि असा नेता एक नव्हे तर सगळे नेते असे असले पाहिजेत। आणि मला आठवतं की त्या पत्रकार परिषदेमध्ये एकूणच पत्रकारिता ही कशी राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना आजकाल खेळवायला लागली आहे हे सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी अतिशय मोजक्या आणि नेमक्या शब्दात सूचित केलं। त्यांनी सांगितलं, मला तुमच्या प्रसिद्धीची गरज नाही आहे, मला नाही गरज आहे की तुम्ही माझ्याबद्दल काय म्हणाल, काय छापाल, काय सांगाल, काय दाखवाल, याची मला फिकीर नाही। मी नेता आहे आणि मी नेता म्हणून जे आवश्यक आहे ते करतोय। ते कोणाला आवडावं न आवडावं ह्याच्याशी मला कर्तव्य नाही आहे आणि प्रसिद्धीतून काय आणखीन होईल याचीही मला फिकीर नाही। हे जेव्हा नेता ठणकावून सांगायला लागतो ना तेव्हा ही आविष्कार स्वातंत्र्याची भूतं आहेत ना ते आपोआप बाटलीमध्ये स्वतःला बंद करून घ्यायला लागतात। जरा काय झालं की आविष्कार स्वातंत्र्य मुस्कटदाबी। संजय राऊत तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारला आणि थुंकले तर ते माईकवर थुंकले नाही असा बेशरम खुलासा करणारे जे पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आहेत ते प्रकाश आंबेडकरांना जेव्हा शहाणपण शिकवतात तेव्हा आपण यासारखा नेमका आणि बोचरा संजय राऊतांना कधी प्रश्न विचारला आहे का? असा प्रश्न आपण कधी शरद पवारांना विचारला आहे का?
असा बोचरा प्रश्न आपण कधी उद्धव ठाकरेंना विचारला आहे का? याची आठवण असते त्यांना. पण हे ज्यावेळेला आपल्याला मुद्दाम अडचणीत आणणारे प्रश्न विचारत आहेत हे लक्षात आलं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सेकंदाचाही वेळ लावला नाही. मला शहाणपण शिकवू नका, मी द्यायचं ते उत्तर दिलं, आता गप्प बसा. हे ठणकावून पत्रकार परिषदेत सांगितलं. हे म्हणून कौतुकास्पद आहे मित्रांनो. आणि म्हणून स्पष्टपणे सांगतो की फक्त प्रकाश आंबेडकर नाही, सगळ्या पत्रकारांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी या लोकांनाही जागा दाखवली पाहिजे. त्यांची काय पायरी आहे. पत्रकारिता आणि बातमीदारी म्हणजे TRP. बावनकुळे म्हणाले, अरे आपल्या विरुद्ध लिहिणारे आहेत त्यांना जरा चहा प्यायला बोलवा, तर लगेच आम्हाला विकत घ्यायला निघाले. हे तुमच्या मनात येतं कारण तुम्ही स्वतः विकले गेलेले आहात. आम्हाला त्यांनी विकत घेतले, तुम्ही अधिक किंमत देणार का हे बोलायच्याऐवजी आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. अरे रोज कुठे ना कुठे फुकट खाणारे, फुकट दारू पिणारे ही संख्या आज पत्रकारांमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक झालेली आहे. आणि हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे आणि सगळ्या सामान्य जनतेलाही हळूहळू कळायला लागलेलं आहे. अशा वेळेला प्रकाश आंबेडकर आवश्यक असतात, जे ठणकावूनपणे सांगतात, जे चंद्रशेखर बावनकुळे बोटचेपेपणाने बोलतात. त्या जागी जर प्रकाश आंबेडकर ठणकावून बोलत असतील तर त्यांची पाठ थोपटली पाहिजे. आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस असोत की चंद्रशेखर बावनकुळे असोत त्यांचे कान उपटले पाहिजेत. का नाही तुम्ही बोलत? प्रकाश आंबेडकर बोलू शकतात तर का नाही चंद्रशेखर बावनकुळे बोलत? का नाही चंद्रकांत दादा पाटील बोलणार? का नाही तुमचे देवेंद्र फडणवीस बोलणार? ज्यांची लायकी आहे त्या लायकीतच त्यांना ठेवले पाहिजेत. कारण पत्रकार राजकारण खेळायला लागलेले आहेत. कधीतरी उद्धव ठाकरेंना कोणीतरी विचारतो का की कानशिलात मारली असती असं बोललं म्हणून नारायण राणेंना अटक करायला निघालेले तुम्ही आजच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय काय बोलताय? मग तुम्हाला अटक करायला पाहिजे का तुमच्याच निकषानुसार? हे उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत कोणीतरी मातोश्रीवरच्या पत्रकार परिषदेत दाखवली का? नाही, तुम्ही थुंका, तुम्ही उलटी करा, आम्ही झेलाला वाडगा घेऊन बसलोय अशा थाटामध्ये मातोश्रीमध्ये किंवा संजय राऊतांच्या दारात होणाऱ्या ज्या पत्रकार परिषदा आहेत तिथे भिकाऱ्यासारखे जाऊन बसणारे जे आहेत त्यांना प्रकाश आंबेडकरांनी त्यांची योग्य जागा दाखवली. हा शहाणपणा मला शिकवू नका, मी तुमच्यावर अवलंबून नाही याचा अर्थ तुम्ही ढीग बदनामी केलीत तरी माझा पाठीराखा, माझ्या मागे उभा असलेला जो काही मुठभर मतदार असेल तो तुमच्या बहकवण्याने बहकणार नाही हे प्रकाश आंबेडकर सांगतात. म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की थँक्यू प्रकाश बाळासाहेब आंबेडकर. कोणीतरी या लोकांना वेळच्या वेळी जागा दाखवली नाही तर हे शिरजोर होऊन बसतील आणि सगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना कठपुतळ्या बनवून ठेवल्यासारखे वागवतील. हे व्हायला लागलेलं आहे. किती बातम्या तुमच्या आमच्यासमोर येतात. खुट्ट वाजलं की काहूर माजवायचं. चंद्रशेखर बावनकुळे चहा आणि चहावाल्याकडे किंवा ढाब्यावर बोलले तर लगेच हलकल्लोळ झाला. बाकीचे नेते काय करतात? कोणाकोणाच्या दारात तुम्ही भिकाऱ्यासारखे उभे असता? का उभे असता? संजय राऊत कोणाचं तरी नाव घेतलं तर थुंकतात. त्याबद्दल निषेध करावा असं वाटला नाही. जा आणि त्या कोण असेल मंत्री त्याच्या तोंडावर थुंका. पत्रकार परिषदेत का थुंकता हे विचारायची हिंमत झाली. पवारसाहेबांना कधी हा प्रश्न विचारला? सुप्रियाताईंना कधी हे प्रश्न विचारतात नाही, कारण त्यांचंच ब्रीफ घेतले, त्यांना कसे उलटे प्रश्न विचारणार? प्रकाश आंबेडकर जे बोलले, तुम्ही कोणाचं तरी ब्रीफ घेऊन येऊन प्रश्न विचारणार असाल तर तुम्हाला तितकीच तडकाफडकी उत्तरं दिली जातील. याचा अर्थ दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन माझ्या पत्रकार परिषदेत माझी कोंडी करायचा विचारही करू नका. माझ्या पाठीराख्यांवर, कार्यकर्त्यांवर आणि मतदारावर विश्वास आहे. तुम्ही केलेल्या प्रचारावर मतं मिळतील याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. हे प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणून मला तो माणूस आवडला की आपली भूमिका
किती बरोबर आहे याचा आत्मविश्वास असल्याशिवाय अशा हुलकावण्यांना लाथ मारण्याची हिंमत नेता करत नसतो. प्रकाश आंबेडकरांनी ती हिंमत केलेली आहे. हां, त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी, कोणाबरोबर युती करावी याचं विश्लेषण करताना प्रकाश आंबेडकरांना सुद्धा मी सोडलेलं नाही. त्यांच्यावर भूमिकेच्या निमित्ताने टीका केलेल्या आहेत. पण जगातले सगळे नेते मूर्ख आणि हातात कॅमेरा किंवा बूम असलेले शहाणे असला जो काय प्रकार आता बोकाळलेला आहे त्याला नुसतं आवरणं उपयोगाचं नाही, त्याच्या कंबरड्यात लाथ मारली पाहिजे. आणि ती प्रकाश आंबेडकरांनी परवाच्या पत्रकार परिषदेत मारली. काय लायकी यांची, यांना काय प्रश्न कळतात, काय भूमिका कळतात. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, सहानुभूती आहे, 1.5 वर्ष चालू आहे सहानुभूती. आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये मतदान झालं, तिथे उद्धव ठाकरेंचा पक्ष 6व्या क्रमांकावर गेला. एकनाथ शिंदेंच्या विरोधात राग आहे, त्यांचा पक्ष 4थ्या क्रमांकावर आला. भारतीय जनता पक्षाने फाटाफूट घडवून आणली, त्याच्यावर जनतेचा राग आहे. त्यांना जनता मतदान करताना 2300 ग्रामपंचायतीमध्ये 1 नंबरचा पक्ष बनवते. अजितदादा गद्दार, त्यांचा पक्ष 2 नंबरचा होतो. हे असली भिकार विश्लेषणं करणारे आणि भाटगिरी करणारे यांच्यावर मतं मिळत नाहीत हे त्या काल परवाच्या ग्रामपंचायतीत 3ऱ्यांदा सिद्ध झालं. कारण याच्या आधी अशाच ग्रामपंचायतीच्या 2 राऊंडमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे यांचा पक्ष शेवटच्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे. आणि तरी उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड सहानुभूती असली पोपटपंची किंवा भाटगिरी करणारे जे पत्रकार आहेत त्यांच्या कंबरड्यात लाथ घालणं आवश्यक आहे. आता सभ्यपणे त्यांना चोप देणं पण पुरेसं नाही आहे. नेत्यांची जबाबदारी असं कोणतरी त्या प्रकाश आंबेडकरांना बोलले. कोणी एक पत्रकार बोलला तेव्हा त्यांनी सांगितलं, मी नेता म्हणूनच सांगतोय, मी TRPसाठी सांगत नाही. आणि पत्रकार म्हणजे पक्षापक्षांमध्ये, नेत्यांमध्ये आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये विष कालवून पेटवापेटवी करणं म्हणजे पत्रकारिता नाही. पत्रकार हा सुद्धा नागरिक आहे. त्यामुळे समाजामध्ये शांतता नांदेल याची जबाबदारी राजकीय नेत्यांप्रमाणेच पत्रकारांवर सुद्धा आहे. त्यामुळे आपण जी बातमी देतोय त्यामुळे समाजातील सौहार्द बिघडेल असं काही होऊ नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, पत्रकार म्हणून घेतली पाहिजे. हे कोणीतरी सांगणं आवश्यक होतं. प्रकाश आंबेडकरांना मतं किती मिळतात सोडून द्या, पण जर सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून हा माणूस पत्रकारांना सुद्धा सुनावत असेल तर एक फार मोठी सामाजिक कामगिरी त्यांनी बजावली आहे, राजकीय कामगिरी बजावली आहे, घटनात्मक आणि कायदेशीर कामगिरी बजावलेली आहे, जबाबदारी पार पाडली आहे. हे मान्य करावंच लागेल. पण दुर्दैव बघा, प्रकाश आंबेडकरांनी इतकं ठणकावल्यावर त्यांचा निषेध करण्याची हिंमत झाली नाही किंवा प्रकाश आंबेडकरांनी कोणाचे कान उपटले याच्यावर विवेचन करायची कोणाला गरज वाटलेली नाही. आपलेच दात आपलेच ओठ. आपण बेशरमपणा केला आहे आणि कोणी लाथ मारली तर बोलणार कसं? बरं, जो नेहमीचा कांगावा असतो भाजप, RSS, काय ते सेक्युलरिझम वगैरे वगैरे, ते प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलता येत नाही म्हणून तिकडूनही बंद आहे तोंड. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना बदनाम करण्याची यांच्यात हिंमत नाही. आता तेच शब्द जर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील किंवा तुमचे भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस बोलले असते तर केवढा हल्लकल्लोळ झाला असता. 4-5 पत्रकार संघटना उपटसुंब आहेत, त्यांनी लगेच निषेधाचे ठराव पास केले असते. का नाही प्रकाश आंबेडकरांचे निषेध करायची हिंमत तुमच्यामध्ये? सरळ सरळ तुम्हाला सुपारीबाज म्हटलेलं आहे. पण प्रकाश आंबेडकरांवर तलवार उपसायला जाल तर ते तुमच्या तोंडात तुमचे दात घालतील, घशात घालतील याची खात्री आहे. आणि म्हणून एक जबाबदार नेता कसा असावा याचं जर प्रकाश आंबेडकरांनी प्रात्यक्षिक दाखवलं असेल तर त्यांचं जाहीर कौतुक व्हायला पाहिजे.
मी तर म्हणेन सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पुढे येऊन प्रकाश आंबेडकरांच्या त्या परवाच्या पत्रकार परिषदेसंबंधी त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण ही आजची गरज आहे. ज्या प्रकारे मराठा आरक्षण, OBC आंदोलन आणि धनगर वगैरे असलं काय चालू आहे, त्यातून गावागावामध्ये एक वितुष्टाची ठिणगी पडलेली आहे, ती विझवणं आवश्यक आहे. तिला हवा देऊन चालणार नाही. पण TRP आणि अधिकाधिक चिथावणीखोर ब्रेकिंग न्यूज करण्याच्या नादात पत्रकार आपली जबाबदारी विसरली आहेत. समाज प्रबोधन हे पत्रकारितेचं पहिलं कर्तव्य आहे. तेवढं सोडून जगातलं बाकी सगळं शेण खातात. पण जे कर्तव्य नावाचं पक्वान्न आहे त्याला तोंड लावायला कोणी तयार नाही, अशी पत्रकारितेची अवस्था आहे. तर शेण खाऊ नका, पक्वान्न खा, असं जर प्रकाश आंबेडकर बोलले असेल तर त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करावी असं मला वाटलं, म्हणून व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.